आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता चेतना येथे. 13व्या अध्यायातील ओवी आहे. मौली या ओवीच्याद्वारे चेतना म्हणजे काय, त्या चेतनेची परिभाषा मौली या ओवीच्याद्वारे करतात. चेतना म्हणजे काय, 13व्या अध्यायाचा विचार केला. 13व्या अध्यायाचा विचार केला तर क्षेत्र क्षेत्रज्ञ हा विषय 13व्या अध्यायामध्ये आलेला आहे. भगवद्गीतेनं ह्या शरीराला अथवा या देहाला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि या क्षेत्राची मीमांसा करताना किंबहुना हे जे देहरूपी क्षेत्र आहे हे किती प्राकृतिक तत्वापासून बनलेलं आहे याचा विचार करताना भगवद्गीता सांगते की हे जे शरीर आहे की ज्या शरीरानिशी तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत हे शरीर 36 तत्वापासून बनलेलं आहे असा भगवद्गीतेने विचार मांडलेला आहे. आणि या 36 तत्वांचं सांगोपांग वर्णन मौलीने 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यातलं एक प्राकृतिक तत्व म्हणजे चेतना. ही चेतना काय आहे, चेतनेचं स्वरूप काय आहे, चेतनेची परिभाषा काय आहे. 36 तत्वापैकी एक प्राकृतिक तत्व म्हणजे चेतना. आणि या चेतनेची परिभाषा सांगत असताना मौली सांगतात की आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता चेतना येते. या देहामध्ये चैतन्याची जी सत्ता आहे त्या चैतन्याच्या सत्तेमुळं देहामध्ये चेतना निर्माण झालेली आहे हा विचार संतांचा आहे. तर चेतना म्हणजे काय, चेतना हा सुद्धा थोडासा पारिभाषिक शब्द आहे. कसं असतं, सामान्य लोक असतात, चेतना हा शब्द थोडासा पारिभाषिक असल्यामुळं त्याचा अर्थ लवकर प्रतीत होतो असं म्हणता येत नाही. चेतना या शब्दाची अतिशय सोपी व्याख्या किंवा सोपा समांतर शब्द द्यायचा म्हटला तर आपण त्याला जाणीव म्हणतो. तुमचं आमचं शरीर कसं आहे हो, जाणीवमय आहे. किंवा अलीकडच्या लेटेस्ट विज्ञाननिष्ठ भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तुमचं आमचं शरीर कॉन्शियस आहे. मग शरीर तुमचं आमचं जाणीवमय आहे, शरीर तुमचं आमचं कॉन्शियस आहे. म्हणजे शरीरामध्ये जाणीवमयता अथवा चेतनामयता शरीरामध्ये आली कुठून याचा विचार ह्या ओळीमध्ये करतात. आणि ती चेतना कुठून आली, चेतनेचं स्वरूप सांगत असताना मौली सांगतात की आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता. या देहामध्ये चैतन्याची सत्ता आहे, या देहामध्ये आत्मसत्ता आहे, या देहामध्ये ब्रह्मसत्ता आहे. किंबहुना आपल्या भाषेमध्ये या देहामध्ये भगवत सत्ता आहे. या भगवत सत्तेमुळे तुमचं आमचं शरीर जाणीवमय झालेलं आहे. किती जाणीवमय झालेलं आहे हो, जेवत असताना एवढा केसाचा तुकडा जरी तोंडात गेला तरी जिभेला त्याचं तात्काळ काय होतं, ज्ञान होतं. इतकं संवेदनशील असं आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये ही संवेदना, या शरीरामध्ये जाणीव आली कुठून, त्याचं सरळ उत्तर महात्मे देतात, संत महात्मे देतात की या देहामध्ये चैतन्याची सत्ता आहे, भगवत सत्ता आहे. आणि या भगवत सत्तेमुळे तुमचं आमचं शरीर इतकं संवेदनशील झालेलं आहे, इतकं जाणीवमय झालेलं आहे की साधी टाचणी जरी टोचली तर आम्हाला तात्काळ कळतं. प्रेतालाही टोचून बघा, काय कळतं का हो, नाही. खरं तुम्हा आम्हाला कळतं. तुमचं आमचं शरीर कॉन्शियस आहे, तुमचं आमचं शरीर जाणीवमय आहे. आणि ही जाणीवता तुमच्या आमच्या शरीरामध्ये जी आलेली आहे ती भगवत सत्तेमुळे आलेली आहे असं माऊली सांगतात. किंबहुना आपण असं म्हणतो, आपल्याला असं म्हणता येतं की मी माझ्या जवळ जितका नाही तितक्या जवळ भगवत सत्ता माझ्यामध्ये आहे. मी माझ्या जवळ जितका नाही तितक्या जवळ भगवत सत्ता माझ्यामध्ये आहे. भगवत सत्तेचं सानिध्य सनिकृष्ट आहे. अत्यंतिक जवळची सत्ता आपल्याला कुठली असेल तर ती भगवत सत्ता. अहंकारामुळे ती कळत नाही, अज्ञान अविद्येमुळे ती सत्ता कळत नाही, परंतु आपल्या आतमध्ये ती भगवत सत्ता विद्यमान आहे. आणि त्या भगवत सत्तेच्या विद्यमानतेमुळं आपलं शरीर चेतनामय झालेलं आहे हे कळतं. आता तुम्ही आम्ही परमार्थ करतो, देव शोधण्याचा प्रयत्न करतो. किती देव आपल्या जवळ आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन. इतकी ती भगवत सत्ता आपल्या जवळ आहे. किंबहुना आणखीन एक ओवी मौलींची आहे, जे सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक पाही चैतन्य एक. जे सर्वत्र आहे, सर्व देहामध्ये आहे, विश्वात्मक आहे, विश्वाच्या आत बाहेर ज्याची व्याप्ती आहे असं जे चैतन्य तत्व, त्या चैतन्य तत्वाचं अधिष्ठानच आपल्या शरीराला आहे.
किंवा नरसिंह मेहता सांगतात, अनुमाजी राम रे नुमाजी राम, तृण काष्टीराम वर्तत असे, बाहेर भितरी राम चराचरी, विश्वी विश्वाकार वर्तत असे. अणुमध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती आहे, रेणूमध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती आहे, तृणामध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती आहे, काष्टामध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती आहे. नवे नवे विश्वाच्या आत बाहेर ते एक निरपेक्ष तत्व सर्वत्र व्याप्त आहे. इतकी भगवत सत्ता सर्वत्र व्याप्त आहे. किंबहुना हे जगत असेल अथवा आपला देह असेल, जीवभाव असेल, या सगळ्याला अधिष्ठानभूत काय असेल तर ते एक भगवत सत्ता आहे. अर्जुना मी नसे ऐसा कौन उठाव असे, अर्जुना मी नाही असं ठिकाण तरी आहे का? हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतले. जगाच्या आत बाहेर माझीच व्याप्ती आहे, गीतेमध्ये भगवंत सांगतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये जी चेतना आहे, आपल्या शरीरामध्ये जी जाणीव आहे, त्याला कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये एका भगवत सत्तेची व्याप्ती आहे. भगवत सत्तेचं अधिष्ठान या शरीराला प्राप्त झालेलं आहे. तुम्ही संतांवर आरोप असा कराल की आत्ता माझ्या ठिकाणी जी शरीरामध्ये चेतना आहे, शरीरामध्ये जाणीव आहे, ही भगवत सत्ते नाही, याला पुरावा काय आहे असं जर कोण शंका विचारत असेल तर त्याला एकच उत्तर देता येतं की संतांची अनुभूती ही पार्थिव अनुभूती आहे. आणि संतांना जी पार्थिव अनुभूती प्राप्त झालेली आहे, त्या पार्थिव अनुभूतीतून त्यांनी त्या निरपेक्ष सत्याचं दृढ अप्रोक्ष ज्ञान प्राप्त केलेलं आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, नव्हते हात तुके बोल. संतांनी तर्क केलेला नाही आहे. संतांनी जे त्यांच्या अनुभवाला आलं, प्रतिभेला प्राप्त झाल्यानंतर पार्थिव अनुभूतीला त्यांना जे आलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं की या देहामध्ये चैतन्याची सत्ता आहे. आता अडचण अशी आहे की चेतना म्हणजे काय? कुणाच्या सत्तेमुळे शरीरामध्ये चेतना निर्माण झाली, जाणीव निर्माण झाली, हा प्रश्न थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळायचा म्हटला का आम्ही तर्कवान माणसं आहोत, शंका घेणारी माणसं आहोत, संदेह तुमच्या आमच्या ठिकाणी तात्काळ निर्माण होतो. कोणी एकेकाळी तुकाराम महाराजांना एकानं प्रश्न विचारला की तुकाराम महाराज, हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं? तुकाराम महाराज हसले आणि तुकाराम महाराजांना हा प्रश्नच वाटला नाही. चाले हे शरीर कोणाची आहे? सत्ते. कुणीतरी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? चाले हे शरीर कोणाची आहे? सत्ते. त्याला उत्तर तुकाराम महाराजांनी प्रश्नार्थक मुद्रेनच दिलेलं आहे. कोण बोलविते हरिविना. अरे हा काय प्रश्न झाला? हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं, हा काय प्रश्न झाला? काही काही प्रश्न अतिप्रश्न असतात. अतिप्रश्न याचा अर्थ जो प्रश्नच होऊ शकत नाही त्याला अतिप्रश्न म्हणायचं. मग काही काही लोक असे अतिप्रश्न विचारतात की ज्याला प्रश्नाचं स्वरूपच येत नाही. एखाद्या फळ्यावर मी वर्तुळ काढलं आणि मी जर लोकांना विचारलं हे वर्तुळ चौकोनी आहे काय, हा काय प्रश्न झाला का? फळ्यावर मी एक वर्तुळ काढलं आणि मी लोकांना विचारलं की हे वर्तुळ चौकोनी आहे काय, हा प्रश्न होऊ शकत नाही, हा अतिप्रश्न झाला. तसं तुकाराम महाराजांना कोणतरी विचारलं चाले हे शरीर कोणाचे सत्ते, महाराज हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं, हा काय प्रश्न झाला काय? तुकाराम महाराज सरळ सांगतात, प्रश्नार्थक मुद्रेनं सांगतात की कोण बोलविते हरिविन. अरे हरिशिवाय कोण बोलवतं? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. ज्याच्यामुळे पाहणं घडतं, ज्याच्यामुळे ऐकणं घडतं, शरीराच्या यच यावत क्रिया ज्याच्यामुळे घडतात तो हरीच आहे. ती भगवत सत्ता आपल्या आतमध्ये विद्यमान आहे आणि त्या भगवत सत्तेमुळेच आपलं शरीर चेतनामय जाणीवमय झालेलं आहे. हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं हा आजकालचा प्रश्न नाही आहे. उपनिषद कालापासून हा प्रश्न विचारलेला आहे की हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं. केन नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये उपनिषद कर्त्यानं समाजाला पडलेला प्रश्नच उपस्थित केलेला आहे. केन शितम पतती प्रेषिता मना, केन प्रथम प्राण प्रीतियुक्ता, केन शिता वाच मिमा वदंती चक्षु क्षत्र कौ देवो युनक्ती. हे जे आपलं मन आहे, हे मन कुणामुळं आपल्या लक्षापर्यंत फेकलं जातं? मनाचं कार्य कुणामुळं आहे? ह्या आपल्या शरीरांतर्गत कार्य करणारं प्राणतत्व आहे. त्या प्राणतत्वाला झुंपणारा कोण आहे? केन शिता वाच मिमा वदंती. मनुष्य जी भाषा बोलतो ही भाषा कुणामुळे बोलणं शक्य होतं? मनुष्याची वाणी कार्य करते ही कुणामुळे शक्य आहे? चक्षु क्षत्र कौ देवो युनक्ती. ही आपली ज्ञानेंद्रिय आहे, ती ज्ञानेंद्रिय कुणामुळे कार्य करतात? तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात, कोण बोलविते त्याच्या सत्तेनं हे शरीर चालतं. तो आता अडचण अशी आहे
की तुम्ही आम्ही विज्ञाननिष्ठ माणसं असल्यामुळं आपल्याला सदैव असं वाटत आलेलं आहे हे शरीर अन्य कारणामुळे चालतं असं वाटत आलेलं आहे. अगदी विचार केला, समजा एखाद्याला अटॅक आला तर आपण ताबडतोब कुठं जातो? दवाखान्याला जातो. म्हणजे शरीरामध्ये असणारं हृदय कार्य, हृदयानं व्यवस्थित कार्य केलं पाहिजे. हृदयाचं कार्य जर बिघडलं तर शरीर पडण्याची शक्यता असते. म्हणून आम्हाला असं वाटत आलेलं आहे की हे शरीर जे कार्य करतं ते शरीरांतर्गत अनेकविध संस्था कार्य करतात. त्या संस्थांच्यामुळे हे शरीर चालतं. शरीरामध्ये कितीतरी संस्था कार्य करतात. रक्ताभिसरण संस्था आहे, या शरीरामध्ये अस्थि संस्था आहे. अस्थि संस्था म्हणजे हाडाची एक संरचना आहे. हृदय आहे, हृदय संस्था आहे. प्रजनन संस्था आहे, मलमूत्र संस्था आहे, कलिका संस्था आहे, चेता संस्था आहे. कितीतरी संस्था, मेडिकल सेक्टरच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर शरीरामध्ये एकूण 9 संस्था कार्य करतात. आणि आम्हाला असं वाटत आलेलं आहे की या शरीरामध्ये ज्या अनेकविध संस्था कार्य करतात त्या संस्थेमुळे आपलं शरीर चालतं. संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे ही संस्था नव्हे. संस्था याचा अर्थ शरीराचं एखादं विशिष्ट कार्य चालण्यासाठी शरीरामध्ये जी एक रचना तयार होते त्याला संस्था असं म्हणतात. जसे की रक्ताभिसरण संस्था आहे, एक हृदय आहे, हृदयाला 2 झडपा आहेत, पायापासून डोक्यापर्यंत रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. ह्या एकूण संरचनेला आपण काय म्हणतो? रक्ताभिसरण संस्था. आणि या रक्ताभिसरण संस्थेमुळे शरीर चालतं असं आम्हाला वाटतं. आणि वाटणं स्वाभाविक आहे, कारण अटॅक आला की आम्ही कुठं जातो? दवाखान्याला जातो. हृदय रिपेअर झालं, दुरुस्त झालं की आपण परत स्वस्थ होतो. म्हणून आम्हाला असं वाटत आलेलं आहे की शरीरामध्ये ज्या अनेकविध संस्था कार्य करतात त्या संस्थेच्यामुळे हे शरीर चालतं असं आम्हाला वाटत आलेलं आहे. मज्जा संस्था, चेता संस्था. माणसाचा मेंदू जर बिघडला तर शरीर टिकत नाही. मेंदू डेड झाला की त्याला डेड असं डिक्लेअर केलं जातं. ही चेता संस्था सुद्धा फार महत्वाची आहे. आणि ह्या चेते संस्थेमुळे शरीर चालतं. किंवा कॅम्प्युटरचा विचार केला तर कॅम्प्युटरमध्ये सीपीयू बोर्डचं जितकं महत्व आहे तितकं ह्या ब्रेनचं महत्व आहे. ब्रेन आहे, मेंदू आहे म्हणून शरीर चालतं. शरीराचं यच यावत नियंत्रण कोणामुळे होत असेल तर हे मेंदवामुळे होतं. ही एक संस्था आहे. तसे शरीरामध्ये अनेकविध ग्रंथी आहेत, त्याला अंतरस्त्राव ग्रंथी आपण म्हणतो. जसं इथं थायरॉइड आहे, मेंदूच्या ठिकाणी पिट्युटरी ग्लँड आहे. शुगर कशामुळे होते? पॅन्क्रिया, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? स्वादुपिंड. ह्या अनेकविध अंतरस्त्राव ग्रंथी शरीरामध्ये कार्य करतात. आणि ह्या अनेकविध अंतरस्त्राव ग्रंथीचं कार्य जर बिघडलं तर शरीर बिघडण्याची शक्यता असते. ह्या संस्था शरीरामध्ये कार्य करतात. अस्थि संस्था, अस्थि संस्था म्हणजे हाडाची एक संरचना. हाड जर शरीरामध्ये नसतं तर मनुष्याला चालता आलं नसतं, उभा राहता आलं नसतं. म्हणजे शरीरामध्ये एकूण ज्या संस्था कार्य करतात त्या संस्थेमुळे हे शरीर चालतं असं तुम्हाला वाटत आलेलं आहे. परंतु प्रश्न असा पडतो की ह्या शरीरामध्ये अनेकविध संस्था कार्य करतात त्या संस्थामुळे शरीर चालत असेल तर शरीरातली जाणीव वजा करा, शरीर चालेल का हो? संस्था व्यवस्थित आहेत, खरं शरीर कॉन्शियस नाही आहे, शरीरामध्ये चेतना नाही, संस्था शरीर चालेल काय? नाही. मग फक्त मानवी शरीरामध्ये कार्य करणाऱ्या अनेकविध संस्थांच्या मुळे शरीर चालतं असं नाही आहे, तर शरीर चेतनामय असणं सुद्धा आवश्यक आहे. शरीराच्या ठिकाणी जाणीव असणं सुद्धा आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला ज्याला नैसर्गिक मृत्यू आलेला असतो त्याच्या शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या संस्था व्यवस्थित असतात तरी सुद्धा त्याचं शरीर कार्य करत नाही. म्हणजे फक्त शरीरामध्ये कार्य करणाऱ्या संस्थांच्या मुळे शरीर चालतं असं म्हणता येत नाही. शरीराच्या ठिकाणी जाणीव असावी लागते तर शरीर कार्य करतं. आता आपला प्रश्न आहे ही जाणीव कशामुळे तयार होते? माऊली तर सरळ सांगतात, आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता चेतना येते. या देहामध्ये एक चैतन्याची भगवत सत्ता आहे, त्या भगवत सत्तेमुळे आपलं शरीर जाणीवमय झालेलं आहे. आपलं पाहणं घडतं, ऐकणं घडतं. शरीराच्या यच यावत क्रिया जर कुणामुळे घडत असतील तर आता ती भगवत सत्ता आपल्या शरीरामध्ये विद्यमान आहे. देव शोधायला फार दूर जावावं लागत नाही.
फक्त संत वचनांचा अभंगामध्ये संतांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, जे जीवनविषयक चिंतन मांडलेलं आहे, त्या चिंतनाचा परामर्श आपल्याला घेता आला पाहिजे. अध्यात्म सहज कळून जातं. तुम्ही आम्ही फार तार्किक आहोत, विज्ञाननिष्ठ आहोत, म्हणून अध्यात्मनिष्ठ व्हायला आम्हाला फार वेळ लागतो. हे शरीर जाणीवमय असल्याशिवाय शरीर कार्यच करू शकत नाही. नुसत्या संस्था असून चालत नाहीत. आता बऱ्याच वेळेला काही नास्तिकवादी लोक असतात किंवा आपल्या एक भारतामध्ये लोकायतन दर्शन नावाचं एक दर्शन आहे. लोकायतन दर्शन जे चार्वाकानं लिहिलेलं आहे, त्या लोकायतन दर्शनाचा विचार असा आहे किंवा नास्तिकांनी केलेला विचार असा आहे की शरीरामध्ये जी चेतना आहे ती चेतना भगवत सत्तेमुळे किंवा आत्मसत्तेमुळे शरीरामध्ये चेतना आहे असं म्हणायची गरज काय, असा संदेह निर्माण करणारी, अशी शंका घेणारी सुद्धा भारतीय दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. त्याला लोकायतन दर्शन असं म्हटलं जातं. त्या लोकायतन दर्शनाचा असा विचार आहे की हे शरीर जाणीवमय असल्याशिवाय शरीराचं कार्य होणं शक्य नाही. तर या शरीराच्या ठिकाणी चेतना अथवा शरीराच्या ठिकाणी जाणीव का निर्माण होते. काही लोकांचा आक्षेप असा आहे आणि शुद्ध विज्ञाननिष्ठा ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना तर असं म्हणायचं आहे की शरीराचं कार्य अन्य गोष्टीमुळे चालू राहतं, भगवत सत्तेमुळे शरीराचं कार्य चालतं असं म्हणायची गरज काय. त्यावर त्यांनी उत्तरे दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. लोकायतन दर्शनामध्ये एक असा विचार येतो की शरीरामध्ये जी जाणीव निर्माण होते ती जाणीव भगवत सत्तेनं निर्माण होते, आत्मसत्तेनं निर्माण होते असं मानण्याची गरज काय, अशी शंका घेणारे सुद्धा लोक आहेत. त्याला लोकायतन दर्शन, चार्वाकाचं दर्शन असं म्हटलं जातं. तो चार्वाक एके ठिकाणी असं म्हणतो की शरीरामध्ये जी चेतना निर्माण झालेली आहे ती चेतना निर्माण कशामुळे झाली, तर शरीरामध्ये असणारे रासायनिक घटक, शरीरामध्ये असणारे भौतिक घटक, या रासायनिक आणि भौतिक घटकांच्यामुळे शरीरामध्ये चेतना निर्माण झाली. या शरीराला भगवत सत्तेचं अधिष्ठान आहे आणि भगवत सत्तेच्या अधिष्ठानामुळे शरीरामध्ये चेतना निर्माण झाली असं म्हणायची गरज काय. शरीरामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रोसेस जे होते किंवा भौतिक आणि रासायनिक क्रियांच्यामुळे शरीरामध्ये चेतना निर्माण झालेली आहे. परमेश्वराचं अस्तित्व, भगवत सत्तेचं अस्तित्व मानायची गरज काय असं म्हणणारे पक्ष सुद्धा भारतामध्ये आहेत आणि त्यांना सुद्धा वंद्य मानलेलं आहे भारतीय दर्शनकारांनी. ते लोकायतन दर्शन असं म्हणतं हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं, शरीरामध्ये जाणीव असणं, शरीर चेतनामय असणं आवश्यक आहे. खरं या शरीरामध्ये चेतना का निर्माण झाली त्याचं उत्तर देताना चार्वाक दर्शन असं म्हणतं, अग्निरोष्णो जलशित समस्पर्श तथानिल तदैव चित्रिता तस्मात स्वभाव व्यवस्थिती असा एक श्लोक लोकायतन दर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना असं म्हणायचं आहे, चार्वाक दर्शनाचा अथवा लोकायतन दर्शनाचा विचार केला तर आपल्या तत्वज्ञानानं पंचमहाभूत मानलेले आहेत. तू चार्वाकाचा विचार केला अथवा लोकायतन दर्शनाचा विचार केला तर लोकायतन दर्शनानं 4 महाभूत मानलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही 4 महाभूत मानलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अग्निरोष्णो जलशित समस्पर्श तथानिल तदैव चित्रिता तस्मात स्वभाव व्यवस्थितो. ज्या 4 महाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे या 4 महाभूताच्या सम्मिलित स्वभावापासून शरीरामध्ये चेतना निर्माण झालेली आहे. भगवत सत्तेमुळे शरीरामध्ये चेतना निर्माण झालेली आहे, जाणीव निर्माण झालेली आहे अशी मानायची गरजच नाही. कारण ज्या 4 महाभूतापासून, चार्वाक दर्शनाच्या अनुषंगाने बोलतो, ज्या 4 महाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे त्या महाभूतापासूनच किंवा त्या महाभूताच्या सम्मिलित स्वभावापासूनच शरीरामध्ये चेतना निर्माण झालेली आहे असा मानणारा एक वर्ग आहे. मग या महाभूतापासूनच शरीरामध्ये चेतना निर्माण झाली असेल तर देव मानायची गरज काय असा एक पक्ष आहे आणि विज्ञाननिष्ठ लोक असंच मानतात. मग प्रश्न असा पडतो की या 4 महाभूतापासून जर शरीरामध्ये चेतना निर्माण झाली ती कशी काय बाबा निर्माण झाली, त्याचंही उत्तर अगदी रोखठोक देतात आणि व्यवस्थित देतात आणि तर्काला पटेल अशा भाषेमध्ये देतात. ते लोकायतन दर्शन आपल्याला असं सांगतं की किन्वाभिभ्यो मदशक्तिवत विज्ञानम. एक लोकायतन दर्शनामध्ये एक श्लोक आलेला आहे, किन्वाभिभ्यो मदशक्तिवत विज्ञानम. त्यांनी एक उदाहरण दिलं, शरीरामध्ये चेतना कशी निर्माण होते, देवाचा काय संबंध नाही असं ती लोक म्हणतात, भगवत सत्तेचा काय संबंध नाही, ही चेतना अथवा जाणीव शरीरामध्ये अशीच निर्माण होते. आणि त्याला उदाहरण देताना ते असं सांगतात की किन्वाभिभ्यो मदशक्तिवत विज्ञानम. किन्वा म्हणजे एखादा पदार्थ जर सडला तर सडल्यानंतर काय होतं त्याचं रूपांतरण होतं. एक साधं उदाहरण देतो, तुम्ही गुळ खाता की नाही,
गुळ खायला काय प्रत्यवाय आहे काय? गुळ खायला काय अडचण आहे काय? नाही. आपण आनंदानं गुळ खातो. किंबहुना भजनवाले काय करतात? घसा बसावा म्हणून, घसा उठावा म्हणून काय खातात? गुळ खातात. खरं तोच गुळ जर 6 महिने सडवला, किण्व म्हणजे सडण्याची प्रक्रिया, तोच गुळ जर 6 महिने सडवला तर काय निर्माण होतो? अनुभव नाही वाटतो कुणाला इथं. गुळ जर सडवला तर काय होतं? अल्कोहोल निर्माण होतं. मग गुळाच्या ठिकाणी अल्कोहोल होतं काय? मद्य होतं काय? दारू होती काय? नाही. गुळावर प्रक्रिया केली, काय निर्माण झालं? मद्य निर्माण झालं, दारू निर्माण झाली. म्हणजे त्या गुळाच्या अंगी दारू निर्माण करण्याची काय आहे? ताकद आहे. तसं ज्या प्राकृतिक तत्वापासून शरीर बनलेलं आहे, त्या प्राकृतिक तत्वाच्या संमिलनातून, स्वभावातून चेतना आपोआप बनते. ह्या शरीरामध्ये भगवत सत्तेमुळे चेतना आहे असं म्हणायची गरज काय? हे लोकायतन दर्शन आहे, चारवाक नीती आहे. आणि माणसं ह्याच गोष्टीला भुलतात. तार्किक माणसं, विज्ञाननिष्ठ माणसं ह्याच गोष्टीला भुलतात. त्यांना आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला परफेक्ट पटावं म्हणून. तांबूल पुग वर्णा नाम योगाद राग समुद्भवात, असं लोकायतन दर्शनामध्ये आणखीन एक श्लोक आहे. तांबूल पुग वर्णा नाम. तांबूल याचा अर्थ पानाचा विडा. तुम्ही पान खाता, पानामध्ये 4 घटक प्रमुख असतात. पानाचा रंग कसा असतो? हिरवा. पानामध्ये तुम्ही कात लावता, काताचा रंग कसा असतो? करडा. त्याला तो सुपारी घालता, सुपारीचा रंग त्याच करडा असतो. चुना लावता, चुन्याचा रंग पांढरा. असे 4 घटक एकत्र, त्याला तांबूल. तांबूल म्हणजे पाण्याचा विडा. तांबूल पगवर्णा नाम योगाद राग समुद्भवात. हे पानामध्ये 4 घटक घातले आणि ते पान चघळलं की काय निर्माण होतो? लाल भडक रंग तयार होतो. भिंतीवर पिचकारी मारली तर रंग लवकर जात नाही. तो लाल रंग पानामध्ये अगोदर होता काय? नव्हता. तो अचानक निर्माण झालाय. 4 गोष्टीच्या मिश्रणातून काय झाला? लाल रंग तयार झाला. पानामध्ये, कातामध्ये, चुन्यामध्ये लाल रंग नव्हता. जे नव्हतं ते निर्माण झालं. काय केलं? पानाच्या विड्याचं चर्वण केलं. चर्वण केल्यानंतर आपोआप लाल रंग तयार झाला. तसं त्यांना असं म्हणायचं आहे की शरीर ज्या प्राकृतिक तत्वापासून बनलेलं आहे, चारवाक नीतीचा विचार केला तर 4 महाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे. ही 4 महाभूत एकत्र आली की जसं नसलेला लाल रंग पानामध्ये तयार होतो, तशी या 4 गोष्टी एकत्र आल्यानंतर शरीरामध्ये चेतना आपोआप अभिव्यक्त होते. आणि हे चेतना कुठपर्यंत टिकते? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत चेतना टिकते, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून चारवाक असं सांगतो, यावत जीवम सुखम जीवेत ऋण कृत्वा धृत पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमन कुता. जोपर्यंत कुडीमध्ये प्राण आहे, जीवामध्ये जीव आहे, तोपर्यंत काय करा? ऐश करा, मजा करा. देव वगैरे काही नाही. कारण ही चेतना शरीरामध्ये अशीच निर्माण होते. यावत जीवम सुखम जीवेत. जोपर्यंत कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत सुखान जगा. नवे नवे ऋण कृत्वा धृत पिबेत. प्रसंगी कर्ज काढून चैनी करा, ऐश आराम भोगा. जितके विषय भोगता येतील, जितके संसारातले भोग भोगता येतील तितके भोग भोगा. का? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुठा. एकदा याची राख झाली की पाठीमाग काही उरत नाही, चेतना सुद्धा उरत नाही. पुनर्जन्म सुद्धा मानायला ही विज्ञाननिष्ठ अथवा लोकायतन दर्शन तयार नाही. इतकं मनुष्यांना, अंध आणि नास्तिक लोकांना ह्या अशा प्रकारच्या दर्शनानं बनवलेलं आहे. ह्याला तार्किकता म्हणतात. आणि ही तार्किकता लक्षात घेतली तर देव मानणाऱ्यांची अथवा देवाचं अस्तित्व आहे असं भाव ठेवणारी लोक का कमी आहेत? खरी श्रद्धाळू, खरे भक्त का कमी आहेत? तर आपल्यामध्ये तार्किकता वाढली, विज्ञाननिष्ठता वाढली. आणि विज्ञाननिष्ठता वाढली, तार्किकता वाढली. आणि ही तार्किकतेला बळ देणारे असे काही विचार असतात, असे काही पक्ष असतात. मग शहरामध्ये जाणीव का निर्माण झाली याची अशा पद्धतीनं उत्तरं दिली जातात. तुकाराम महाराजाला पाखांड मत असं म्हणतात. किंबहुना त्यांचं म्हणणं असं आहे, चैतन्य विशिष्ट देहो एवं आत्मा. चैतन्य विशिष्ट देहालाच आत्मा म्हणा, इथपर्यंत त्याची मजल गेली. आता आपलं शरीर जाणीवमय आहे, मग देहालाच देव म्हणा, देहालाच आत्मा म्हणा, इथपर्यंत त्यांची मजल गेली. आणि एकदा देह पडला की पाठीमाग काही शिल्लक राहत नाही. म्हणून अशा पाखांड मतावर टीका करताना किंवा आणखीन एक विचार आहे की जडभूत विकारेषु चैतन्य यत्तु दर्शते, असे एक श्रुती आहे. ज्या प्राकृतिक तत्वापासून हे शरीर बनलेलं ते प्राकृतिक तत्व शरीरामध्ये एकत्र आली
की त्यांच्या एकत्र येण्यानेच शरीरामध्ये चेतना निर्माण होते. जडभूत विकारेषु चैतन्य यत्तु दर्शते. शरीरामध्ये चेतना, शरीरामध्ये जाणीव निर्माण झाल्यासारखी वाटते. याचा आणि त्या भगवसत्तेचा काही संबंध नाही. इथपर्यंत काय झालं, लोकांचे विचार गेले. एका मोठ्या डॉक्टरला, एमडी लेवलच्या डॉक्टरला मी एक प्रश्न विचारलेला होता. मी बोललो असेल नसेल की आपलं जे हृदय चालतं, कुठल्या बाजूला हृदय आहे? डाव्या बाजूला हृदय आहे. मी प्रत्यक्ष डॉक्टरशी विचार करून या गोष्टी तुम्हाला सांगतो. अंगचं असंच काय फेकतो असं नाही आहे. ह्या डाव्या बाजूला हृदय आहे आणि ते हृदय नेहमी प्रसरण पावतं, अंकुचन पावतं, प्रसरण पावतं. असं धड 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 हृदयाची जन्माला आलेल्या क्षणापासून ते मरूपर्यंत आपलं हृदय एकसारखं सुरू आहे. ह्यामध्ये खंड नाही. त्याच्या गतीमध्ये सुद्धा फरक पडून चालत नाही. हृदयाच्या गतीमध्ये जर फरक पडला तर पायावर सूज यायला काय होते? सुरुवात होते. रक्ताभिसरण जे ठोके जितके पडायला पाहिजेत, हार्ट बीट्स आपण म्हणतो, ते हार्ट बीट्स तेवढ्याच असाव्या लागतात. इतकी अॅक्युरेसी या हृदयामध्ये आहे. हे हृदय प्रसरण आणि अंकुचन पावतं, हृदयाची धडधड अविरतपणे सुरू आहे. याला कारण काय आहे? तर हृदयाच्या वरच्या बाजूला एक नोड आहे, त्याला एसए नोड असं म्हटलं जातं. एसए नोड, की ज्या एसए नोड मध्ये काही मिली व्होल्ट्स तयार होतं आणि काही मायक्रो एम्पियर्स तयार होतात. म्हणजे हृदयाच्या वरच्या बाजूला एका नोड मध्ये हरभऱ्याच्या गाठीसारखी छोटासा नोड असतो. त्या नोड मध्ये छोटीशी वीज तयार होते. माहित नसेल म्हणून सांगतो. आणि मी जे बोलतो ते तुम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर हेच सांगणार जे मी सांगतो ते, कारण डॉक्टरनंच मला सांगितलेलं सांगतो. त्या हृदयाच्या वरच्या बाजूला एक नोड आहे. त्या नोड मध्ये छोटस विद्युत केंद्र आहे. तिथे वीज निर्माण होते. काही मायक्रो एम्पियर आणि काही मिली व्होल्ट्स तिथे तयार होत असतं. आणि एका विशिष्ट नसेमधून त्या हृदयाला दोन्ही बाजून सतत शॉक दिले जातात. जसे शॉक मिळतील तसं हृदय धड 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 धड. आणि केव्हापासून सुरू आहे? जन्माला आल्यापासून या हृदयाची धडधड सुरू आहे. म्हणजे हृदयाच्या वरच्या बाजूला एक एसए नोड आहे. त्याला इलेक्ट्रिकल स्टेम्युलस असं म्हटलं जातं. त्या इलेक्ट्रिकल स्टेम्युलसमुळे शरीर आपलं हृदय अविरतपणे सुरू आहे. हृदयाची धडधड सुरू आहे. का? हृदयाला दोन्ही बाजून शॉक दिले जातात. अजूनही ते शॉक दिले जातात. इथं बसलेल्यांची सगळ्यांची हृदय चालू आहेत. याचा अर्थ हृदयाला दोन्ही बाजून शॉक दिले जात आहेत. कुठून शॉक मिळतो? वरच्या बाजूला एक नोड आहे. त्या नोड मध्ये एक छोटस विद्युत केंद्र आहे. त्यातून जी वीज निर्माण होते ती हृदयाच्या दोन्ही बाजूने ती वीज पुरवली जाते आणि त्यामुळे हृदय धडधडतं. इथपर्यंत सायन्स आलेलं आहे, मेडिकल आलेलं आहे. मी त्या एका निष्णांत एमडी डॉक्टरला असं सहज चर्चा करताना विचारलं की ही जे एसए नोड मध्ये जिथे विद्युत केंद्र आहे हृदयाच्या वरच्या बाजूला छोटस, त्यामध्ये वीज कशी काय निर्माण होते? त्या डॉक्टरनं प्रामाणिकपणे सांगितलं की अजून मेडिकल सेक्टरला याचा शोध लागलेला नाही. खरं एक नक्की आहे की हृदयाच्या वरच्या बाजूला एक नोड आहे, तिथं छोटस विद्युत केंद्र आहे. त्या विद्युत केंद्रामुळं ह्या हृदयाला दोन्ही बाजून शॉक दिले जातात. त्यामुळे हृदय चालतं. हे सिद्ध झालेलं आहे मेडिकल सेक्टरमध्ये. खरं ते तिथं वीज का निर्माण होते, त्याला कारण काय? अजून मेडिकल सेक्टरला त्याचं कारण शोधता आलेलं नाही. काही गोष्टी अशा अज्ञात आहेत. त्या अज्ञात गोष्टींचा अजूनही विज्ञानाला शोध लागलेला नाही, मेडिकल सेक्टरला शोध लागलेला नाही. म्हणून शरीरामध्ये चेतना कशी निर्माण होते याचं उत्तर शोधताना अनेक अंगानं अनेक लोकांनी त्याचे उत्तर दिलेले आहेत. परंतु संत महात्म्यांचा जर विचार केला तर संत महात्म्यांनी अनुभूतीच्या जोरावर सांगितलेलं आहे. आम्हाला अनुभव आलेला आहे, त्या निरपेक्ष सत्तेचा आम्ही अनुभव घेतलेला आहे की सर्वत्र व्याप्त आहे. हे जगत सापेक्ष आहे, शरीर सापेक्ष आहे आणि सापेक्षत्वाला अस्तित्व एका निरपेक्षाशिवाय सापेक्षत्वाला अस्तित्व नाही. काहीतरी एक निरपेक्ष असल्याशिवाय, काहीतरी एक स्थिर असल्याशिवाय सापेक्षत्वाला, गतीला, स्थित्यंतर स्थितीला अस्तित्वच राहू शकत नाही. जसं सिनेमाच्या थिएटरमध्ये तुम्ही गेला, सिनेमा पाहता, काहीतरी एक स्थिर असल्याशिवाय सिनेमा दिसू शकत नाही. काय स्थिर आहे हो तिथं? पडदा कसा आहे? स्थिर आहे. काहीतरी स्थिर असल्याशिवाय गतीचं ज्ञान होत नाही. पडदा जर हलता केला, पडद्याला जर गती दिली, सिनेमा पाहू शकत नाही. काहीतरी एक स्थिर असता पाहिजे. स्थिर असल्याशिवाय त्यावर चित्र उमटू शकत नाही, त्या गतीचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. तसं शरीर असो अथवा हे जगत असो, इथं एक काहीतरी स्थिर आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ती स्थिर असणारे एक
तुझविन स्थिर देवा, एका तुझ्या तुझ्या स्वरूपाशिवाय या जगताच्या ठिकाणी निरपेक्ष स्थिरता अन्य कुणाचीही नाही म्हणतात तुकाराम महाराज. एक स्थिर निरपेक्ष तत्व आहे. आम्ही आता कितीही विज्ञानाच्या गप्पा मारत असलो, हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं ह्याविषयी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कितीही संदेह निर्माण झालेला असला अथवा संत महात्म्यांनी सांगितलेलं तुम्हा मला पटत नसलं तरी सुद्धा आता विज्ञान सुद्धा त्याच दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आज विज्ञान सुद्धा त्याच दिशेनं जात आहे की हे शरीर कुणाच्या सत्तेनं चाललं. परवा एक रिसर्च पेपर मी वाचला. अमेरिकेमध्ये मारो झॅप्टेरिया नावाचा एक मेंदू तज्ज्ञ आहे. मारो झॅप्टेरिया त्याचं नाव. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्यानं पब्लिश केलेलं एक इंग्लिश पुस्तकच माझ्याकडे असल्यामुळे मी ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकतो. मारो झॅप्टेरिया नावाचा अमेरिकेमध्ये एक मेंदू तज्ज्ञ आहे. तो अजूनही अस्तित्वामध्ये आणि यंग आहे. गेली 22 वर्ष तो मेंदूवर हे करतो आहे, मेंदूचा अभ्यास करतो आहे. हे मानवी मेंदू काय आहे. गेली 22 वर्ष तो सतत त्या मेंदवाचं निरीक्षण करतो आहे. त्यानं फार मोठं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. PhD पदवी प्राप्त केलेली आहे. असं मारो झॅप्टेरिया नावाचा जो वैद्यकीय तज्ज्ञ आहे त्याचं म्हणणं आता असं आहे. त्याचे रिसर्च पेपर जर वाचलं, त्याचं जर पुस्तक वाचलं तर आपल्याला असं कळतं की जे साधू संतांनी पूर्वी सांगितलेलं आहे तेच आता विज्ञान त्याच दिशेला जात आहे. तो मारो झॅप्टेरिया असं म्हणतो, त्यानं 20-22 वर्ष या मानवी मेंदूचं, या चेतासंस्थेचं अविरतपणे अध्ययन केल्यानंतर त्याला असं कळलेलं आहे की या मेंदवाच्या ठिकाणी CSF नावाचा एक द्रव आहे. तुम्ही मेडिकल सेक्टरला गेला तर तुम्हाला डॉक्टर सहज सांगतील की CSF नावाचा द्रव अव्याहतपणे मेंदूमध्ये वाहत असतो. CSF याचा अर्थ सेरेब्रल स्पायनल फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय? द्रव. सेरेब्रल स्पायनल फ्लुइड नावाचा द्रव मेंदवामध्ये की जो अतिशय तरल आहे, ट्रान्सपरंट आहे आणि ज्या CSF नावाच्या द्रवामध्ये 99% शुद्ध पाणी आहे. 4th फेज वॉटर म्हटलं त्याला जातं. आता मी विस्तार करत नाही कारण हे सगळं वैज्ञानिक प्रवचन होईल. तो CSF नावाचा द्रव अविरतपणे मेंदवामध्ये वाहत असतो. त्या मेंदवाच्या ठिकाणी जे न्यूरॉन्स असतात, न्यूरॉनचं त्या चेतापेशींचं जे जाळं असतं, तो CSF द्रव नेहमी त्या मेंदूमध्ये पाझरत असतो, मेंदवाचं संरक्षण करत असतो. CSF या किंवा सेरेब्रल स्पायनल फ्लुइड या द्रवाचं वैद्यकीय दृष्टीनं अथवा शरीराच्या कार्याच्या संबंधानं फार महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे. त्यानं त्या CSF नावाच्या द्रवावर कार्य केलं, म्हणजे त्याचं अध्ययन केलं, अभ्यास केला आणि त्याला असं कळलं की हा CSF किंवा सेरेब्रल स्पायनल फ्लुइड नावाचा द्रव जो मेंदवाच्या ठिकाणी तयार होतो, व्हेंट्रिकल मध्ये तयार होतो, तो द्रव पाझरत पाझरत पाझरत, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो, पाठीचा कणा म्हणतो. आणि पाठीच्या कण्यामध्ये काय आहे हो खाली आलेलं? पाठीचा कणा असतो. तो कुणाला सुरक्षित ठेवतो? मज्जारज्जू. मज्जारज्जू हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे. शरीराच्या सगळ्या संवेदना या मेंदवाला जर कुणामुळे पोचत असतील तर त्या मज्जारज्जूमुळे पोचतात. या मज्जारज्जूला जर धक्का लागला तर पॅरालिसिस आपोआप होतो. समजा इथं हाड जर मोडलं मणक्याचं तर तिथून खालचा सगळा भाग काय होतो? सेन्सलेस होतो, संवेदना प्राप्त होत नाहीत. इतकं त्या मज्जारज्जूचं महत्व आहे. त्यानं असं सांगितलं की CSF नावाचा द्रव जो मेंदवाच्या ठिकाणी तयार होतो, इथं तयार होतो मेंदूच्या ठिकाणी, तो CSF नावाचा द्रव जसा मेंदवाला ओला करतो, मेंदवामध्ये त्या CSF नावाची द्रवाची निर्मिती होते. तो मेंदू तो द्रव पाझरत पाझरत स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जूच्या शेवटच्या टोकापर्यंत येत असतो. नेहमी शरीरामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. जसं अंतरस्त्राव ग्रंथीचं नेहमी अंतरस्त्राव ग्रंथी शरीरामध्ये नेहमी निर्माण होत असतात, तसं या मेंदवाच्या ठिकाणी CSF नावाचा द्रव नेहमी तयार होत असतो. तो मेंदवाच्या संरक्षणाचं कार्य करतो. अनेक प्रकारचं संरक्षण तो शरीराचं करत असतो. मी जास्त विस्तारामध्ये जात नाही. त्यानं संशोधन केल्यानंतर असं त्याला आढळलं की CSF नावाचा द्रव जो मेंदू पासून त्या मेरुदंडापर्यंत किंवा आपण ज्याला शेवटचं योगाच्या भाषेमध्ये आपण ज्याला काय म्हणतो, मूलाधार म्हणतो, शेवटच्या चक्रापर्यंत त्या मज्जारज्जूतून तो CSF नावाचा द्रव पाझरत 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 खाली येतो.
वरून खाली येणे ही त्याचा प्रभाव आहे काहींचा. त्यानं निरीक्षण त्या CSF नावाच्या द्रवावर केल्यानंतर त्याला असं कळलं की माणसाचं खरं अस्तित्व जाणण्याचं माध्यम जर काय असेल तर हा CSF नावाचा द्रवच आहे, की माणसाला आपल्या अस्तित्वाची खरी जाणीव होते. जे आमच्या पतंजली योगामध्ये सांगून ठेवलेलं आहे त्याचा तुम्हा आम्हाला त्याची किंमत नाही, परंतु त्याच नेमक्या गोष्टीचं अध्ययन अमेरिकेतल्या मारो झॅप्ट्रे नावाचा शास्त्रज्ञ करतो. आणि पतंजल ऋषींनी योग दर्शनामध्ये जे सांगितलेलं आहे त्याची सिद्धता तो अमेरिकेमध्ये बसून करतो आणि त्यावर एक तो पुस्तक लिहितो आणि जगाला सांगतो की भारतीय योग दर्शनामध्ये सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत कशा आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. पतंजली योग प्रदीप नावाचा फार मोठा सुंदर ग्रंथ आहे की स्वामी विवेकानंदांनी त्यावर राजयोग नावाचं पुस्तक लिहिलं. ते राजयोग नावाचा पुस्तक वाचा म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल. तो CSF नावाचा द्रव मेंदवापासून खाली मेरुदंडाच्या किंवा मज्जारज्जूतून खाली वाहत आल्यानंतर त्या शास्त्रज्ञाला असं कळलं की हा CSF नावाचा द्रवच एक असा विशिष्ट द्रव आहे. त्याला फोर्थ फेज फ्लुइड असं म्हटलं जातं. त्याचा मी विस्तार करत नाही, परंतु त्या CSF नावाच्या ठिकाणी अशी काही ऊर्जा निर्माण होते, ऊर्जेचं असं काही ट्रान्समिशन निर्माण होतं की त्या CSF नावाच्या द्रवामध्ये ऊर्जेचं ट्रान्समिशन झाल्यानंतर माणसाच्या ठिकाणी मनुष्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा काय होतो, बोध होतो. म्हणजे CSF नावाचा द्रव हा माणसाचं सत्य स्वरूप जाणण्याचं माध्यम आहे. इथपर्यंत आता विज्ञान काय सांगतं किंवा तो मारो झॅप्टेर नावाचा शास्त्रज्ञ काय सांगतो इथपर्यंत आपण विचार केला. आता आपल्या योगाचा विचार करा. पतंजल ऋषींनी ह्या CSF नावाच्या द्रवालाच प्रमस्तिष्क द्रव असं म्हटलेलं आहे. प्रमस्तिष्क द्रव, प्रमस्तिष्क याचा अर्थ हा मेंदवाचा पुढचा जो भाग आहे याला प्रमस्तिष्क असं म्हटलं जातं किंवा मेडिकल भाषेमध्ये त्याला फोर हेड म्हटलं जातं, पुढचा भाग मेंदवाचा. तो प्रमस्तिष्क द्रव म्हणजेच CSF. तो द्रव ज्यावेळी पाजरत खाली मज्जारज्जूच्या शेवटच्या टोकापर्यंत येतो त्यावेळी त्यांना असा विचार केला की CSF द्रव हा माणसाचं खरं अस्तित्व काय, माणसाचं खरं अस्तित्व काय आहे दाखवून देण्याचं माध्यम हा CSF द्रव आहे. म्हणजे नेमकं काय घडतं तेवढं सांगतो आणि थांबतो. त्यांना असा विचार केला की ज्यावेळी मनुष्य प्रचंड एकाग्र असतो, ध्यानामध्ये कशाची गरज आहे, प्रचंड एकाग्रतेची गरज आहे. किंवा मनुष्य नामस्मरण करत असतो, नामस्मरणामध्ये आपलं अंतःकरण द्रवीभूत होतं. नामस्मरण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये असा स्थिर निरपेक्ष प्रेमाचा भाव निर्माण होतो. तो CSF नावाचा द्रव किंवा ज्याला प्रमस्तिष्क द्रव म्हटलं जातं, तो प्रमस्तिष्क द्रवच आपल्या खऱ्या अस्तित्वाचं ज्ञान करून देण्याचं माध्यम आहे. हे आम्हाला कळलं नाही. साधू संतांनी ध्यानधारणा का सांगितली, साधू संतांनी नामस्मरण का सांगितलं, त्याचं कारण इथं आहे की तुम्ही नामस्मरण करत असताना तुमचं अंतःकरण द्रवीभूत होतं. निरपेक्ष प्रेमानं तुमचं अंतःकरण द्रवीभूत झाल्यानंतर जी एकाग्रता तुम्हाला प्राप्त होते, ध्यानामध्ये मेडिटेशनमध्ये ती एकाग्रता प्राप्त होते. नामस्मरणामध्ये सुद्धा त्या परमेश्वराप्रती असणाऱ्या निरपेक्ष प्रेमानं ती दर्जेदार एकाग्रता तुम्हाला प्राप्त होते. आणि अशी निश्चल अशी एकाग्रता प्राप्त झाल्यानंतर तो CSF नावाचा द्रव की जो मेंदवाला ओला करत पाझरत त्या CSF नावाचं प्रोडक्शन जे होतं आपल्या मेंदवा ठिकाणी, तो पाझरत ज्यावेळी आपल्या मुलाधारापर्यंत किंवा मज्जारज्जूच्या शेवटच्या टोकापर्यंत येत असतो आणि त्यावेळी तो नेहमी हा प्रवास CSF द्रवाचा चालूच असतो. खरं ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करता, ध्यान करता किंवा ईश्वरी प्रेमानं तुमचं अंतःकरण द्रवीभूत झालेलं असतं, तुम्ही प्रचंड एकाग्र होत असता, त्यावेळी त्यानं सरळ सांगितलेलं आहे की तो CSF नावाचा द्रव जो मुलाधारापर्यंत आलेला असतो, त्या तुमच्या दर्जेदार एकाग्रतेमुळं, अंतःकरणाला प्राप्त झालेल्या निश्चलतेमुळं, निरपेक्ष निश्चलतेमुळं तो CSF द्रव ऊर्जेमध्ये काय होतो, परिणत होतो. आणि ती ऊर्जा परत वर चढायला लागते. आता लक्षात घ्या, पतंजल ऋषींनी काय सांगितलेलं आहे. इडा आणि पिंगला दोन नाड्या आहेत आणि मध्ये काय आहे, सुषुम्ना आहे. आणि सुषुम्ना ही कशी असते, सुप्त असते.
आणि त्यानं सरळ सांगितलं की सीएसएफ नावाचा द्रव जेव्हा तुम्ही प्रचंड एकाग्र होता, ईश्वर प्राणिधानानं तुमचं रोम रोम असा रोमांचित होता, तुमचं अंतःकरण द्रवीभूत होतं, प्रचंड एकाग्र होता, निश्चलता तुमच्या अंतःकरणाला प्राप्त होते, त्यावेळी तो सीएसएफ नावाचा द्रव किंवा ज्याला प्रमस्तिष्क द्रव म्हटलं जातं, त्या द्रवाच्या ठिकाणी तो द्रवाची परिणती ऊर्जेमध्ये होते आणि ऊर्जा मग मूलाधारातून वर चढायला लागते. त्याला स्वामी विवेकानंद अथवा पतंजली ऋषी काय म्हणतात? कुंडलिनी जागृत होणे म्हणतात. ही कुंडलिनी जागृत म्हणजे काय? निरपेक्ष शुद्ध ऊर्जा ऊर्ध्वगामी प्रवाहित होणे. त्यानं हा शोध लावलेला आहे की त्या सीएसएफ नावाचा द्रव प्रभावित होतो, त्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा वर चढायला लागते. आमचे ऋषी सांगतात की ती ऊर्जा सुषुम्ना नाडीतून वर चढते, अनेक चक्रांचं भेदन करत ती ऊर्जा कुठे येते? सहस्त्रहारामध्ये येते किंवा ब्रह्मरंध्र त्याला म्हटलेलं आहे. आता मजा अशी आहे, मी जरा ज्यावेळी वाचतो ना, मला अचंबित व्हायला होतं की आमच्या पूर्वीच्या साधू संतांनी, पूर्वसुरींनी, ऋषी मुनींनी जे सांगितलेलं आहे, अगदी तंतोतंत विज्ञान त्याच गोष्टीचा पोवा करतो आहे. म्हणजे विज्ञान आता हळूहळू जे अध्यात्मानं सांगितलेलं आहे तेच विज्ञान आता सांगतं आहे. किंबहुना आपलं भारतीय अध्यात्मच विज्ञाननिष्ठ असेल, आपलं भारतीय अध्यात्मच विज्ञाननिष्ठ असेल, तर विज्ञाननिष्ठ असणाऱ्या लोकांनी अध्यात्मनिष्ठ का होऊ नये? खरं आपलं दुर्दैव असं आहे की इतके शिकले सवरलेले आपण माणसं आहोत, खरं आमाच्या ठिकाणी ती अध्यात्मनिष्ठा जागृत होत नाही. पुष्कळ विज्ञान आणि अध्यात्म यांचे जुळणारे मत, जुळणारे सिद्धांत अनेक सांगता येतील. फक्त वेळेची मर्यादा म्हणून मी मर्यादित वेळेमध्ये सांगतो, जो विषय चाललाय तोच पुढे येतो. आणि त्यानं असं सांगितलं की ती ऊर्जा ऊर्ध्वगामी झाली, सीएसएफ द्रव, त्या द्रवाचे ऊर्जेमध्ये ट्रान्समिशन झालं त्या द्रवाचं, की ती ऊर्जा वर चढायला येते. आणि कुठे येते? सहस्त्रहार त्याला योगामध्ये म्हटलेला आहे. खरं त्या मारो झेप्टेरिया काय म्हणतो की या मेंदवाच्या ठिकाणी एकूण 4 व्हेंट्रिकल्स आहेत. व्हेंट्रिकल याचा अर्थ पोकळे आहेत. ही मेंदू गच्च भरलेला नाही आहे. या मेंदवाच्या ठिकाणी एकूण 4 पोकळे आहेत. ही जी मध्य रेषा आहे मेंदवाची, बरोबर मध्ये जर रेषा मारली, जिथं दोन्ही बाजूचा उजवा आणि डाव्या बाजूचा मेंदू एकत्र येतो, त्याला एक रेषा आहे. त्या रेषेच्या बरोबर मागच्या बाजूला मेडिकल सेक्टर सांगतं, त्यांच्या भाषेमध्ये सांगतो, मेडिकल सेक्टर सांगतं की इथं 3rd व्हेंट्रिकल आहे. 3rd व्हेंट्रिकल याचा अर्थ तिसरी पोकळी. अगदी मेडिकल भाषेमध्ये सांगतो, इथं 3rd व्हेंट्रिकल कुठं आहे? बरोबर फोरहेड, म्हणजे कपाळाच्या आतल्या बाजूला 3rd व्हेंट्रिकल आहे, त्याला तिसरी पोकळी असं म्हटलं जातं. उजव्या आणि डाव्या बाजूला आणखीन 2 पोकळ्या आहेत, त्याला 2nd आणि 3rd व्हेंट्रिकल म्हटलं जातं. इथे ग्लँड आहे मेंदूच्या वरच्या बाजूला, की जिथं हा आपला कंठ जोडला जातो मेंदवाला, तिथं एक पोकळी आहे, त्याला 4th व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं. मेंदवाच्या ठिकाणी एकूण 4 व्हेंट्रिकल आहेत. खरं महत्वाची व्हेंट्रिकल कुठली आहे? 3rd व्हेंट्रिकल. आणि त्या मारो झेप्टेरिया नावाच्या शास्त्रज्ञान असं सांगितलं की ह्या सीएसएफ द्रव ट्रान्समिट झाल्यानंतर तिथून जी ऊर्जा ऊर्ध्वगामी वहन होतं, आणि ती ऊर्जा ज्यावेळी 3rd व्हेंट्रिकल मध्ये येते, आतमध्ये एक सूक्ष्म पोकळी आहे, तिसरी पोकळी, याला 3rd व्हेंट्रिकल, की जी या मेंदवाच्या मध्यभागी कपाळाच्या पाठीमागे ते व्हेंट्रिकल आहे, पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये ऊर्जा ज्यावेळी अवस्थित होते, तिथं ती ऊर्जा पोचते. त्याच क्षणी माणसाला माणसाच्या खऱ्या अस्तित्वाचा काय होतो? बोध होतो. आठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव, किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेयी भूगदशा. नेमकं तेच घडतं ज्यावेळी ऊर्जा या 3rd व्हेंट्रिकल मध्ये जाऊन पोचते, त्यावेळी आपल्या शरीराचा बोध सुद्धा काय झालेला असतो? नष्ट झालेला असतो. आणि आपल्याला आपल्यामध्येच आपल्या खऱ्या अस्तित्वाचा अनुभव येतो. हे कोण सांगतं? मारो झेप्टेरिया सांगतो. आता मजा अशी आहे, मारो झेप्टेरिया नावाचा शास्त्रज्ञ ज्याला 3rd व्हेंट्रिकल म्हणतो, त्याला आपलं अध्यात्म काय म्हणतं? ब्रह्मरंध्र म्हणतं. रंध्र या शब्दाचा अर्थ काय होतो? रंध्र म्हणजे पोकळी, गुहा. मेडिकल भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं? व्हेंट्रिकल म्हणजे पोकळी. आणि पोकळी आणि गुहा यामध्ये काय भेद आहे? म्हणजे आता मारो झेप्टेरिया अमेरिकेतली लोक या मेंदूचं निरीक्षण करताना
अमेरिकेतली लोक, शास्त्रज्ञ, ते वैद्यकीय तज्ज्ञ, ज्याला थर्ड व्हेंट्रिकल म्हणतात, आमचे ऋषी मुनी त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. आणि या ब्रह्मरंध्रामध्ये आम्हाला आमच्या खऱ्या अस्तित्वाचा काय होतो, बोध होतो. मग कळतं की अयमात्मा ब्रह्म, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी भगवत स्वरूप आहे. का? आपल्याच अंतस्थ असणाऱ्या चेतनेचा, त्या चैतन्य तत्वाचा अनुभव आम्हाला ब्रह्मरंध्रामध्ये येतो. योगाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मग ह्या थर्ड व्हेंट्रिकलला योगाच्या भाषेमध्ये ब्रह्मरंध्र म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज त्याला सहस्त्रदल जयाचे घर 17वी निरंतर वसिते, ते ज्ञानेश्वर महाराज याला 17वी कला म्हणतात. 16 कलेचं जीवन आहे, 17व्या कलेचं ज्ञान इथं होतं. त्याला ब्रह्मरंध्र असं म्हटले. ब्रह्म हा शब्द काय हो? रंध्र म्हणजे पोकळी, ज्याला जिथं आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा काय येतो, भगवत स्वरूपाचा अनुभव येतो, म्हणून ब्रह्मरंध्र. आणि शिवपुराणामध्ये महादेवाच्या बाबतीत काय म्हटलं जातं? इथं काय आहे? ब्रह्मरंध्र, थर्ड व्हेंट्रिकल. तसं महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे काय हो? ज्ञानाचा डोळा. जिथं ज्ञान प्रकट होतं, स्वतःच्या अस्तित्वाचा बोध जिथं होतो, त्याला काय म्हटलं? तिसरा डोळा. आता तिसरा डोळा, ब्रह्मरंध्र, 17वी कळा, आणि तो काय म्हणतो? थर्ड व्हेंट्रिकल. हे सगळं एकसारखं आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्ते, किंवा अगा असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम पंडुसुता चेतना येते. शरीरामध्ये जी चेतना निर्माण झालेली आहे त्याला अन्य दुसरं कारण नाही. या शरीरामध्ये चेतना निर्माण आहे, या शरीरामध्ये जाणीव आहे. अहो, टाचणी टोचली तरी कळ येते, इतकं शरीर आपलं संवेदनशील झालेलं आहे. ही शरीरामध्ये जाणीव माहिता, ही शरीरामध्ये चेतना आली कुणामुळं? आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ह्या देहामध्ये जी चैतन्याची सत्ता आहे, त्या चैतन्याच्या सत्तेमुळं शरीर जाणीवमय झालेलं आहे. आणि ही जर वस्तुस्थिती असेल आणि विज्ञान सुद्धा हळूहळू त्याच दिशेनं जात असेल, तर तुम्ही आम्ही निष्ठेनं परमार्थ का करू नये? नाहीतर आपला सगळा वेळ वाया गेल्याशिवाय, जीवन आपलं निरर्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महायोगी अरविंदांचा विचार केला. फार मोठे उच्च शिक्षित माणसं, स्वामी विवेकानंदांचा विचार केला, फार मोठी उच्च शिक्षित माणसं. परमपूज्य काकांचा विचार केला, फार मोठी उच्च शिक्षित माणसं. विनोबा भावेंचा विचार केला, महात्मा गांधींचा विचार केला. बॅरिस्टर असणारे, का त्यांनी आपलं जीवन अध्यात्माला वाहून घेतलं? हे आम्हीच अर्ध्या हळकुंडान काय झालोय, पिवळं झालोय. काय त्याला अर्थ नाही. इतके इतके उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित माणसं, त्यांनी आपलं जीवन जर परमार्थाला वाहून घेतलं असेल, तर त्यामध्ये काहीतरी आहे, तथ्य आहे. त्या शहाण्यांचा तरी आपण मागोवा घ्यावा. विनोबा भावेनी तरी भगवद्गीतेला आपली आई मानलेली आहे. भगवद्गीता ही माझी आई आहे, असं विनोबा भावेंचं वचन आहे. ही सगळी माणसं मोठी मोठी प्रवृत्त होत असतील, त्यांना काहीतरी आढळलं, त्यांना काहीतरी सापडलं. महायोगी अरविंद, त्यांना महायोगी असं म्हटलं जातं. ज्यांचं आयुष्य सगळं इंग्लंडमध्ये गेलं, तारुण्य सगळं इंग्लंडमध्ये गेलं, ती व्यक्ती भारतात येऊन महायोगी बनते. काहीतरी तथ्य असावं. आज विज्ञान सुद्धा सांगतं की शरीरामध्ये जी जाणीव आहे ते का परमतत्वामुळे, भगवत सत्तेने शरीर जाणीवमय झालेलं आहे. याचा अर्थ भगवत सत्ता आपल्या इतक्या सन्निध्य असेल तर निष्ठेनं परमार्थ का करू नये असा प्रश्न निर्माण होतो. नाहीतर या संसाराच्या मोहामध्ये सगळं आयुष्य संसारामध्येच खर्ची पडलं, आपलं संबंध आयुष्य संसारासाठीच आपण वेचलं, तर आपण आपलं हित केलं असं म्हणता येत नाही. त्या अनुषंगानं हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं असा जर विचार केला तर माऊली सांगतात की आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम पंडुसुता चेतना येते. या शरीरामध्ये एक चैतन्याची सत्ता आहे, भगवत सत्ता आहे. ह्या भगवत सत्तेनं शरीर कार्य करतं. ती भगवत सत्ता, त्या भगवत सत्तेनं माझं शरीर चेतनामय झालं असेल, किंवा तुकाराम महाराजांचा परत तोच अभंग मी उद्घोषित करतो. चाले शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. ती भगवत सत्ता आपल्या आतमध्येच विद्यमान आहे. ती आपल्या आतमध्येच विद्यमान आहे. म्हणून आपला अहम अहम मी मी हे सगळं सुरू आहे. शरीराची याची यावत कार्य त्या सत्तेमुळे सुरू आहे. ही भगवत सत्ता आपल्या इतक्या सन्निध्य असेल तर मग परतोनी पाठीमोरे टाके आप आपणे ते देखे,
देखत घेव ओळखे हे वस्तू मी गा. ती भगवसत्ता आपल्यामध्येच आहे. त्या भगवसत्तेला जाणावं हेच जीवनाचं परमप्रयोजन आहे. का जाणावं तर ती तुमच्या शरीरामध्ये विद्यमान असणारी भगवसत्ता हेच वास्तविक तुमचं काय आहे, स्वरूप आहे. परमार्थ करताय म्हणजे पांडुरंगावर उपकार तुम्ही करत नाही. परमार्थ एवढ्यासाठीच करायचा. कोहम कथमिदम जातम कोहा करतास्य विद्यते. मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, हे जगत काय आहे, कोहा करतास्य विद्यते, या जगाचा करता कोण आहे, उपादानम किमस्ती, हे जगताचं उपादान काय आहे, हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. हे जिव्हाळ्याचे प्रश्न ज्याला पडतात त्यालाच परमार्थ घडतो. आमचं झालंय कसं, हे जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला कधीच पडत नाहीत. कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, हे जगत काय आहे. परमार्थ एवढ्यासाठीच करायचा, कोहम मी कोण आहे. आणि परमार्थ करता करता आपल्याला आपल्या स्वरूपाचीच काय होते, ओळख होते. मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. जीवनाच्या समग्रतेचं ज्ञान आपल्याला होतं. एवढ्यासाठी परमार्थ करायचा. स्वतःला जाणून घेण्यासाठी परमार्थ, स्वतःचा खरा परिचय होण्यासाठी परमार्थ, एवढ्यासाठीच आहे. म्हणून माऊली सांगतात की ते परमेश्वराचं अस्तित्व तुमच्या इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे की त्याच्या सत्तेनं हे शरीर चालतं आणि त्याच्या सत्तेमुळे शरीर चेतनामय झालेलं आहे, जाणीवमय झालेलं आहे. म्हणून चेतना हे जे प्राकृतिक तत्व आहे, हे जे क्षेत्र, शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे, हे किती तत्वापासून एक क्षेत्र बनलेलं आहे. भगवद्गीता सांगते 36 तत्वापासून एक क्षेत्र बनलेलं आहे. त्यातील एक तत्व, प्राकृतिक तत्व म्हणजे चेतना. या शरीरामध्ये चेतना निर्माण झाली कुणामुळं, त्याचं उत्तर माऊली देतात. आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम पंडुसुता चेतना येते. या देहामध्ये चैतन्याची सत्ता आहे. त्या चैतन्याच्या सत्तेनं शरीर चेतनामय झालेलं आहे. ही जाणीवच आम्हाला त्या परमेश्वराकडे घेऊन जाते. चित्तच आम्हाला त्या चैतन्याकडे घेऊन जातं. म्हणून देव आहे की नाही, देवाचं अस्तित्व आहे की नाही, असा मूर्खपणाचा विचार करण्यापेक्षा माऊली सांगतात, अरे तुमच्या देहामध्येच त्याची काय आहे, सत्ता आहे. फक्त वृत्ती अंतर्मुख करण्याचा अवकाश तुम्हाला तुमच्या सत्तेचं म्हणजे तुमच्या स्वस्वरूपाचा बोध होईल. मग चेतनेची परिभाषा सांगत असताना माऊली सांगतात, आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम सुता, ते नाम पंडुसुता चेतना येते. असो झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक